पनवेल मतदारसंघामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षराव सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली संविधान रॅली जी काढण्यात आली आहे। आपल्या सोबत आजचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत। सर, आज संविधान बचावण्यासाठी थेट पनवेलमध्ये रॅली काढण्यात आलेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 2 ऑक्टोबर म्हणजे दसऱ्याच्या दिवशी 100 वर्ष झाले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विषारी आणि विखारी जो प्रचार आहे त्या विरोधात आम्ही 1 वर्षभर संविधान वाचवण्याच्या अनुषंगानं पदयात्रा काढणार आहोत, जनजागर करणार आहोत। कारण भारताचं महान संविधान ज्याला शिवशाहू फुले आंबेडकरांची, तथागत गौतम बुद्धांची, महावीरांची परंपरा लाभलेली आहे आणि अशा परिवर्तनवादी आणि पुरोगामी विचाराला बाजूला ठेवत असताना मनुस्मृतीवर आधारित संविधान भारताचं निर्माण करावं हा भारतीय जनता पक्षाचा पुढील डाव आहे। तो डाव आम्हाला हाणून पाडायचा आहे आणि संघ हा आता कालबाह्य झालेला आहे। त्यांनी महात्मा गांधीला ते शरण आलेले आहेत, तेव्हा त्यांनी संघ हा विसर्जित करून टाकावा ही देखील पदयात्रेच्या अनुषंगाने आमची मागणी आहे। सर, 2 ठाकरे राज्यामध्ये एकत्र येत आहेत, अशा अनुषंगाने जे राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत नको असा विरोध जो आहे काँग्रेसकडून होताना दिसतो, नवा भिडू काँग्रेसला नको का? महाविकास आघाडीचं गठन हे 2019ला एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत झालं। ती विशिष्ट कोणची? तर भारतीय जनता पार्टी ही चेटकीर आहे आणि सर्वांना ही संपवण्याकरता निघालेली आहे, लोकशाही संपवण्याकरता निघालेली आहे। भाजपला दूर ठेवा आणि सर्वांनी संविधानाच्या संरक्षण संवर्धनासाठी एकत्र येऊया, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊया म्हणून महाराष्ट्रात 2019ला महाविकास आघाडी निर्माण झाली। पुढे देशभरामध्ये हाच आवाज कुठेतरी हा बुलंद झाला आणि इंडिया अलायन्स हे निर्माण झालं आणि या दोन्ही ज्या अलायन्स आहेत, आज रोजी इंडिया अलायन्स याचा मूळ हेतू संविधानाचं संरक्षण संवर्धन आणि भारतीय जनता पक्षाला असणारा आमचा विरोध, लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न, संविधान वाचवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न, या भूमिकेमध्ये कोणी यामध्ये येत असेल किंवा कोणाचा जर याच्यामध्ये या सगळ्या विचारांनी येण्याची जर तयारी असेल तर त्यांनी जरूर इंडिया अलायन्सचे जे कन्व्हिनर आहे त्या पातळीवर संपर्क हा साधावा आणि तुर्तास या विषयाशी कुठल्याही प्रकारची तडजोड आम्ही करणार नाही आणि करिता नवीन भिडूची आवश्यकता नाही असा देखील एकंदरीत राजकीय सूर हा आमच्या पक्षाचाच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेचा देखील हा सूर असल्याचा आमच्या निदर्शनास येत आहे। सर, राज ठाकरे भाजपच्या जवळ आहेत म्हणून त्यांना विरोध होतोय का? मूळ आमचा जो अजेंडा आहे हा कोणाला विरोध जर असेल तर तो भाजपला आमचा विरोध आहे आणि विरोध कशासाठी आहे तर भाजप हे संविधान बदलायला निघालेलं आहे, लोकशाही डुबायला निघालेलं आहे, करिता आमचा विरोध आहे आणि या विरोधाला जर कोणी प्रामाणिकपणे साथ देण्याचा त्यांचा जर प्रवास असेल, त्यांची एकंदरीत असणारी जर भूमिका असेल तर त्या भूमिकेच्या अनुषंगानेच आमची वाटचाल ही असू शकते। सत्तामध्ये येणं आणि सत्तेचं राजकारण करणं हा काँग्रेसचा पिंड नाही। काँग्रेसचा जो मूळ गाभा आहे तो राष्ट्र निर्माणचा आहे आणि यामध्ये निवडणुका आम्ही लढतो, जिंकतो, हारतो तो आपल्या ठिकाणी आहे। मात्र आमची वैचारिक जी बांधिलकी आहे त्या वैचारिक बांधिलकीशी आम्ही अजिबात तडजोड करणार नाही। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 ठाकरे एकत्र येतात, मग काँग्रेस काय करणार? ते 2 एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची चर्चा सध्या सुरू झाली, मग काँग्रेसची भूमिका काय असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये? काँग्रेस या भारतातला सर्वात जुना पक्ष आहे आणि काँग्रेस जो आहे हा देशभरामध्ये सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे आणि महाराष्ट्रात काँग्रेसचं संघटन हे दिवसेंदिवस आम्ही त्याला मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत आणि अशा परिस्थितीत आघाडीच्या संदर्भात महाराष्ट्र पातळीवर आम्ही तशी कुठे आघाडी करणारच नाही आहोत। आम्ही आघाडीच्या संदर्भातील सर्व निर्णय जे आहेत हे स्थानिक पातळीवर दिलेले आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर अद्यापपर्यंत अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव हा आमच्याकडे आलेला नाही। स्थानिक पातळीवर आमचं नेतृत्व जे ठरवेल त्याच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका प्रदेश काँग्रेसने घेतलेली आहे। स्थानिक पातळीवर जे काँग्रेसचे नेते असतील त्यांना ते देण्याचा अधिकार जे काँग्रेसने दिलेला आहे आणि सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू नको असं विधान काँग्रेसचे अध्यक्ष हर्षराव सकपाळ यांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर भाडेसह विकास मिरे, साम टीव्ही, पनवेल, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।